तर युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। इराणचा ध्वज घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले। युद्धविरामानंतर इराणमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। इराणचा ध्वज घेऊन अनेक नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय। इराण अमेरिका संघर्षात 2 आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सीजफायरची घोषणा करण्यात आली। त्यानंतर इराणचा ध्वज घेऊन नागरिक रस्त्यावर जल्लोष करताना पाहायला मिळत आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी खोलण्यावरही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। युद्धविरामानंतर इराणमध्ये मोठं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। इराण आणि अमेरिकेमध्ये तब्बल 1.5 महिना हा संघर्ष सुरू होता। त्यानंतर एक आनंदाची बातमी समोर येते। इराण आणि अमेरिका विरुद्ध इस्रायल यामध्ये युद्धविराम करण्यात आला आहे। हा युद्धविराम 2 आठवड्यांसाठी असेल। या युद्धविरामानंतर इराणमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। इराण तसंच आखाती देशांमध्ये युद्धामुळे मोठं नुकसान झालंय। ते आता सध्या थांबल्यानंतर इराणमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। आखाती देशांमधील UAE, बहरीन, लेबनॉन आणि इस्रायल या देशांमध्ये इराणनं मोठ्या प्रमाणात हल्ले केले होते। त्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनंही त्यांच्या तळांवरून इराणवर मोठे हल्ले केलेत। त्यामध्ये मोठं नुकसान झालं होतं। हे नुकसान आता 2 आठवड्यांसाठी थांबल्यामुळे आता इराणमध्ये ध्वज घेऊन लोक रस्त्यावर उतरलेत। इराणमध्ये मोठं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्याचं सीजफायर झाल्यानंतर आता इराणमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी खोलण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं पाहायला मिळत आहे।